स्वर्गीय बाळासाहेब पाटील कौलवकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि सहकारामध्ये मोलाचं योगदान दिलंय। सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत भोगावती परिसराचं नंदनवन केलंय। त्यांचे विचार समाजामध्ये रुजणं गरजेचं असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या। राधानगरी तालुक्यातील कौलव इथं पाटील यांची 35वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी पार पडली। भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्त कौलव इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, बंडोपंत किरुळकर, उदयसिंह पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झालं। यावेळी करवीर, राधानगरी तालुक्यातून आलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली। स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांनी उभ्या केलेल्या संस्था त्यांच्या विचारांना सुरू आहेत। त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन या परिसरामध्ये सामाजिक, राजकीय कार्यामध्ये अग्रेसर राहून काम करणार असल्याचं भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रवीश पाटील यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, गोकुळचे संचालक किसन चौगले, विजयबाबा महाडिक, रावसाहेब पाटील, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कातिवले, सरपंच एकनाथ कुंभार, उपसरपंच शहाजी पाटील, सुभाष जाधव, M.N. बर्गे, संजय चरापले यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी तसंच परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।